सर्वांना नमस्कार. आत्तापर्यंत आपण झालेल्या लेक्चरमध्ये अपूर्णांक, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याच्यावरचं बेसिकपासून अगदी 4थीपासून ॲडव्हान्स 8वीपर्यंतचे सगळे कन्सेप्ट, त्यावरचे घटक आणि TETला आलेले प्रश्न, पेपर 1च्या संदर्भातले प्रश्न बघितले होते. परत एकदा तुम्ही पाठीमागची लेक्चर रिवाईज करून पाहू शकता. हे सगळं आपलं त्यामध्ये झालेलं होतं. आत्तापर्यंत आपण पेपर 1चे सुद्धा फक्त प्रश्न बघितलेले. आजच्या लेक्चरमध्ये जरी पेपर 2चे प्रश्न असले, थोडी काठिण्य पातळी जास्त आहे पेपर 2ला, तर पेपर 1च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचा सराव करून ठेवा, जेणेकरून अवघड जी तयारी झाली तर सोपं पण आपल्याला त्यातलं सुटू शकतं. तर इथं मी प्रत्येक प्रश्नाने तो विचारलेलं इयर आणि पेपर 1, 2 आहे हे सगळं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आत्तापर्यंत सगळे झालेले प्रश्न हे पेपर 1चे होते. तर आता काही प्रश्न मी जे बघणार आहे ते आपले पेपर 2चे असणार आहेत. हे आत्तापर्यंतचे पेपर 1चे प्रश्न आहेत बघा. तर हे सगळं PDF मी पाठवलेलं आहे, परत एकदा पाठवतो आणि तुम्ही त्याच प्रश्नांचा परत एकदा सराव करा. पॅटर्न त्याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ही काही शाब्दिक उदाहरणं आत्तापर्यंत पेपर 1ची पाहिलेली होती आणि आज आपण पेपर 2चे काही शाब्दिक उदाहरणं, ही कालपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये हे सगळं झालेलं आहे. ही PDF पण पाठवलेली आहे आणि ते रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला मिळालेलं आहे. आज आपण पेपर 2चे काही प्रश्न इथं पाहणार आहोत. हा 2014चा प्रश्न थोडासा अवघड वाटला असला तर हा पेपर 2चा आहे बरं का. आता इथनं पुढचे जे प्रश्न आहेत ते पेपर 2चे, त्यामुळं पेपर 1च्या विद्यार्थ्यांना नाही सुटले तर काय काळजी करू नका. ही थोडी काठिण्य पातळी वाढवलेली आहे आणि पेपर 2च्या दृष्टीनं ही प्रश्नांची रचना थोडीशी अवघड वाटेल तुम्हाला, पण पाठीमागचे तरी पेपर 1चे तरी ते प्रश्न आपल्याला सुटणं अपेक्षित आहेत. आता जरा मी सांगतोय, हा प्रश्न सोडून दिलेला आहे, हा पेपर 2चा आहे. विज्ञान गणित सेकंड पेपर ज्यांचा आहे त्यांच्यासाठीचा आहे इथनं पुढचे प्रश्न. तरीसुद्धा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही समजून घ्या आणि त्याची थोडीशी काठिण्य पातळी कमी करून आपण पेपर 1ला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर हे काही प्रश्न राहिलेले आहेत याच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला कव्हर करून देतो. बघा, हा सुद्धा जो प्रश्न आहे तर 2014चा क्वेश्चन पेपर आहे, काढून बघा तुम्ही. त्यातला सेकंड पेपरमध्ये वरचा पण प्रश्न थोडासा अवघड होता, तो सेकंड पेपरला आहे. त्यामुळे पेपर 1च्या विद्यार्थ्यांनी नाही सुटलं तर काही काळजी करायला काळजी करू नका. फक्त समजलं तर थोडं समजून घ्या. आता इथं प्रश्न आला होता बघा, थोडासा किचकट प्रश्न केलेला आहे, पण जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर व्यवस्थित X मानून आपल्याला सोडवता येऊ शकतो. मुंबईहून निघालेल्या रातराणी बसमध्ये क्षमते एवढे प्रवासी बसलेले आहेत, जेवढी काही क्षमता असेल ते. ए या थांब्यावर क्षमता दिलेली नाही, तर ते आपल्याला X मानावं लागेल. ए या थांब्यावर 1/3 प्रवासी बसमधून उतरले व 30 प्रवासी बसमध्ये चढले. सुरुवातीला किती होते आपल्याला माहिती नाहीत. बी या थांब्यावर 1/4 प्रवासी बसमधून उतरले व 12 प्रवासी बसमध्ये चढले. ओके, शेवटचा थांबा C वर सर्व 72 प्रवासी उतरले. सर्व म्हणजे सुरुवातीचे नाहीत, ते आधीमध्ये चढलेले उतरलेले धरून 72 प्रवासी काय झाले उतरले. तर त्या बसची जास्तीत जास्त किती प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे किंवा एकूण प्रवासी किती, असा हा याच्यामधला हा प्रश्न आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागेल बघा, एकूण सुरुवातीचे जे प्रवासी आहेत ते आपल्याला काय करावं लागतील, X मानावे लागतील. हा पेपर 2चा प्रश्न आहे, परत एकदा रिपीट करतो. यामध्ये बघा हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येऊ शकेल. पेपर 2चा असला तरी पेपर 1वाल्यांनी फक्त सराव करा किंवा जेवढं समजेल तेवढं समजून घ्या. आपण काय करूया, एकूण प्रवासी आपण काय करूया, यातले X मानूया. पर्याय द्यायची गरज नाही, पर्यायातून तुम्ही जाऊ शकत नाही, गेला असता त्याला भरपूर वेळ लागेल. त्यापेक्षा आपण X मेथड ही सगळ्यात कमी वेळेत आणि अचूक पद्धत आहे. एकूण प्रवासी आपण जर X मांडले तर पुढं समीकरण कसं तयार होईल बघा. मुंबईहून निघालेल्या रातराणी बसमध्ये क्षमतेएवढे प्रवासी बसमध्ये उतरले. ए या थांब्यावर 1/3 प्रवासी बसमधून उतरले. 1/3 प्रवासी उतरले, तर त्यामध्ये हे बघा 1/3 उतरले, तर त्यात किती असणार आहेत, 2/3. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे हे कसं मांडायचं ते. 1/3 प्रवासी बसमधून उतरले तर अगोदर असणार आहेत ते 2/3 X, लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं समीकरण कसं तयार करणार बघा, 1/3 प्रवासी बसमधून उतरले व 30 प्रवासी बसमध्ये चढले, तर Xच्या 2/3 X हे प्रवासी काय असणार आहेत, बसमध्ये असणार आहेत, प्लस 30 प्रवासी चढले, म्हणजे आता हे एवढे एकूण प्रवासी त्या बसमध्ये ए या थांब्यावर असणार आहेत. ए या थांब्यावर लक्षात ठेवा. त्यानंतर काय सांगितलं पुढं बघा, हे ए या थांब्यावरचं झालं.
पुढं बी या थांब्यावर 1/4 प्रवासी बसमधून उतरले. यापैकी किती उतरलेत? 1/4 बसमधून उतरले म्हणजे शिल्लक किती राहिलेत बघा? 3/4 शिल्लक राहिले. प्रवासी बसमधून उतरले व 12 प्रवासी बसमध्ये चढले. अधिक आपल्याला काय करावं लागेल? 12 प्रवासी त्यात ॲड करावं लागेल. शेवटच्या थांब्या सीवर सर्व 72 प्रवासी उतरले. आता हे सगळे मिळून किती झाले? शेवटच्या हा बी या थांब्यावरचा विषय झाला आणि सगळे मिळून किती सांगितले? ते 72 उतरले. म्हणजे हे सगळे एवढे किती होते? 72 होते. मूळ प्रवासी आपल्याला माहिती नाही ते किती मांडले आपण? x. आणि सी या थांब्यावर सगळे उतरले चढलेले धरून 72. तर हे अशा पद्धतीने हे समीकरण तयार झालं. ABC असं म्हणूया. आता समीकरण तयार झालं तर आपल्याला हे काय करायला पाहिजे? सोडवता आलं पाहिजे. तर कसं सोडवणार? इथं आपण काय करूया? याचा समीकरण तयार करता आलं तर सोडवायला काय अवघड नाही. आपण इथं स्टेप बाय स्टेप हे चलामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. इथं छेद समान नाही म्हणून तिरकस गुणाकार करूया. 2x अधिक 3 त्रिक 90 झाले. छेद 3 एक्के 3 आला. त्यानंतर बघा इथं परत हा कंस टाका. इथं 3/4 अधिक आपण 12 बरोबर 72. आता यामधलं आपल्याला एक्सची किंमत काढायची एवढं लक्षात ठेवा. आता इथं काय करूया बघा? इथं सुद्धा परत काय आहे? यांच्यामध्ये गुणिले क्रिया आहे. बघा कंसाच्या बाहेर कुठली क्रिया नसते म्हणजे गुणिले क्रिया असते. मग 2x अधिक 90 छेद 3 इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणिले चिन्ह असतं लक्षात ठेवा. 3/4 अधिक 12 म्हणजे ही पदावली तयार झाली बघा 72. आता एवढ्यांचं काय करू शकतो आपण? गुणाकार करू शकतो. मग गुणाकार करताना ह्या 3ला 3 गेलं एवढंच खाली राहिलं. 2x अधिक 90 छेद 4. आता हे अधिक 12 आहे तिकडे गेल्यावर काय झालं? -12. 72 वजा 12. पुढं काय करूया बघा? x जे आहे ते x काय करायचं आपल्याला? त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथं काय होईल बघा? 2x अधिक 90. आता हे 72 वजा 12 एका स्टेपमध्ये करून देतो मी तुम्हाला. 72 वजा 12 किती आलं? 60 आलं. आणि इथं छेद 4 राहिला तर 4 इथं काय होणार आहे? 2x अधिक 90 बरोबर हे 4 भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले 60 गुणिले 4 साइन चौक 24 तर 240 झालं. देअरफॉर 2x अधिक 90 आहे तिकडे गेल्यावर वजा 90 केलं तर ते राहील 150. बघा 90 10 40 50 म्हणजे 150 राहील. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू 150. हे 2 गुणिले आहे तिकडे गेल्यानंतर भागिले म्हणजे 75. तर आपल्याला त्याची बसमध्ये वाहून येण्याची क्षमता आहे ते आपल्याला किती येईल? 75 येईल. अशा पद्धतीनं एकूण प्रवासी आपण जे काढले क्षमते एवढे प्रवासी म्हणजे ते x मानले ना आणि ते x म्हणजे किती आलेलं आहे? 75 आलेलं आहे. अशा प्रकारे इथं समीकरण मांडणं 50% आणि ते सोडवणं 50%. अशा पद्धतीनं ते आपल्याला समीकरण मांडून सोडवता येईल. आता इथे एक दुसरी पद्धत आहे बघा. हा सुद्धा पेपर 2 मधला हे आहे प्रश्न आहे. पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. हे सगळे 2चेच पेपर आहेत प्रश्न आहेत. आता यांचं उत्तर कसं काढायचं? इथं पर्याय दिलेलं आहेत. पर्यायसुद्धा त्याच एक्सची किंमत किती? एक्स बरोबर हे सगळं दिलेलं आहे. आता यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज आणि वजाबाकी. आता हे कसं लिहू शकतो बघा? 5.37 वर रेष आहे याचा अर्थ 37 37 37 असं काय झालेलं आहे? रिपीट झालेलं आहे. आणि हे आपण कसं लिहू शकतो? 37/99 असं आपल्याला ते लिहिता येतं. ओके. 2.17 म्हणजे 2.17/99 असं येतं. त्यानंतर 17/89 म्हणजे 17.89/99. हे 99 म्हणजे काय बघा? एक अंक असेल तर 9 लिहिलं असतं. 2 अंक आहेत म्हणून 99 लिहायचं. 999. 3 अंक असेल तर 999 आणि वजा 8.32/99 हे अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. ओके. आता जे पूर्णांक आहे त्यांची बेरीज एका बाजूला घेऊया आपण. 5 2 17 वजा 8 यांची एका बाजूला मांडणी करूया. अधिक 17 वजा 8 आणि उरलेल्यांची एका कंसात घेऊया. अधिक उरलेली जी आहेत ती 36/99 अधिक 17/99 अधिक 89/99 वजा 32/99 हे दुसऱ्या कंसात येईल. ओके. याची आपण बेरीज जर केली इथं बेरीज आहे आणि यांची वजाबाकी 17 2 19 20 आणि 4 24 24 वजा 8 जर आलं तर ते 16 येतं. 16 अधिक या सगळ्यांचे आता छेद समान आहे. छेद समान असेल तर छेद एकदाच लिहू शकतो. वरच्यांची काय बेरीज असेल आणि ती वजाबाकी असेल तर करता येईल. तर
तर यांची सगळ्यांची बेरीज 111 येते. छेद खाली आला 99, लक्षात ठेवा. आता ते 111/99 हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येऊ शकतं. कसं करायचं? 99ला 111ला भागायचं, तर 99 एक्के 99 अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात कसं करायचं हे अगोदर पाहिलेलं आहे. 99 एक्के 99 पेपर 2चा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 99 एक्के 99 त्यानंतर उरलं तिथं 12 अंशाला लिहिलं, छेद आहे असा 99 खाली लिहिला. आता इथं परत काय आलं बघा, एक पूर्णांक आला म्हणून 16 आणि 1 किती झालं 17. 17.12/99 म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो? 17 पूर्णांक आहे म्हणून 17 नंतर दशांश चिन्ह आणि 12/99 म्हणजे 12 लिहू शकतो आणि 12वर आडवी अशी रेष येते. अशा पद्धतीने 17.12 अशा पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण पेपर 2चं सोडवता येऊ शकतं. किंवा याला दुसरं एक लॉजिक आहे, 5.37 आहे. याचा अर्थ कसं होतं बघा, 5.37 ही दुसरी पद्धत आहे बरं का. दुसऱ्या पद्धतीनं आपण ही पहिली पद्धत एक सांगितली. असं अनंतपर्यंत आपण लिहू शकतो ना, ते रिपीट होतं म्हणून त्याच्यावर असे रेष दिलेले आहे. ओके, बार दिलेला आहे. 2.17 असं पण करू शकतो. बेरीज आहे पहिल्यांदा, नंतर 17.89 असेल. यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज केली तर आपण सगळी बेरीज व्यवस्थित पटकन करून घेतली तर त्या येईल 25.444444 असं येतं ते. ही झाली बेरीज. आणि उरलेलं काय आहे बघा, त्याच्यात उरलेली ही संख्या काय आहे, वजा करायची आपल्याला. मग ती वजाबाकी करताना वजा 8 काय येणार आहे 32 यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 17.12 म्हणजे त्याही पद्धतीने उत्तर केलं बघा. 17.12 अंक रिपीट होतो, एक गट रिपीट होतो म्हणून 12 करून त्याच्यावर चिन्ह. अशा दोन्ही पद्धतीनं ही उत्तर आपण सोडवू शकतो. तर आत्तापर्यंत जे घटक आपण बघितलेले आहेत ते पेपर 1 त्या घटकावरील पेपर 1चे पण प्रश्न बघितलेले आहेत आणि पेपर 2चे पण आपण प्रश्न बघितलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, हा पण पेपर 2017ला पेपर 2मध्ये विचारलेला आहे. तर पेपर 1वाल्यांनी पण हा सोडवून घ्या बरं का, सर्वांना सांगतोय. आता याच्यामध्ये कसं सोल्युशन करायचं आहे बघा. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद ज्याच्यावर जे अवलंबून आहे ते अगोदर एक्स म्हणायचं. अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा कसा आहे 6ने मोठा आहे म्हणून अंश काय म्हणूया आपण एक्स म्हणूया. एक्स मांडला तर छेद काय येईल, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6ने मोठा आहे म्हणून तो येईल x अधिक 6 असं समीकरण मांडलं. ओके, अंश व छेदात 4 मिळवल्यास अपूर्णांक 3/5 होतो. याच्यात प्रत्येकी काय मिळूया 4 मिळूया, याच्यात पण 4 तर दिले आहे त्यांनी म्हणून तशी मांडणी करायची. अंश व छेदात 4 मिळवल्यास अपूर्णांक काय होतो, याची किंमत येते 3/5 येतो म्हणजे तो त्याचं उत्तर येतं. तर हे आपलं समीकरण तयार झालं. आता आपल्याला सोडवायला हरकत नाही. x अधिक 4 छेद x अधिक 10 आलं बरोबर, तो 3/5 पुढं आलं. हे सगळ्यात महत्त्वाचे स्टेप असतात ना प्रत्येक उदाहरणामध्ये, पाठीमागे सांगितलं तसं. आता यांचा काय होईल तिरकस गुणाकार. 5x अधिक 5 20 येईल. इकडून इकडं गुणू शकतो आणि इकडून इकडं आपल्याला गुणता येईल. 3x अधिक 30 येईल. ओके, 5x हे अधिक आहे, इकडे गेल्यावर वजा होईल म्हणजे 5x वजा 3x. जर तुम्हाला ह्या सराव असेल तर काही स्टेप डायरेक्ट प्रत्येक स्टेप मांडत न बसता 1-2 स्टेपमध्ये आपण पण उत्तर काढू शकतो. हे अधिक 20 आहे, तिकडे गेल्यावर वजा 20, 30 वजा 20. ओके, 5x वजा 3x किती झालं 2x झालं. 30 वजा 20 10 झालं. देअरफॉर x इथं गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले x बरोबर 2×5 10 होतं. म्हणजे xचं उत्तर किती आलं बघा 5 आलं. म्हणून तो आपल्याला अपूर्णांक विचारला तर मूळचा अपूर्णांक आहे x म्हणजे 5 आणि x अधिक 6. x छेद तो अपूर्णांक असा होता ना x अधिक 6 म्हणजेच x म्हणजे 5 आणि 6 अधिक 5 किती होणार आहे 11. तर तो अपूर्णांक आपल्याला मिळणार आहे 5/11 आणि याचं उत्तर हे आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं खूप सोपं आहे. फक्त जरासा प्रॉपर जर तुम्ही अभ्यास केला तर सेकंड पेपरमधली सुद्धा गणित आपल्याला व्यवस्थित सुटू शकतात. अजून एक 2-3 उदाहरणं आहेत, ती 2 उदाहरणं आहेत आपण इथं पाहूया. हे पण त्याच
पेपर 2चेच प्रश्न आहेत बघा. प्रश्न काय विचारलं इथं एका व्यक्तीने त्याच्या मासिक उत्पन्नाच्या अर्धा वाटा पत्नीला अर्धा वाटा पत्नीला 1/3 वाटा मुलाला व उर्वरित मुलीला दिल्यास मुलीला 15,000 मिळतात तर मुलाचा वाटा किती. हा प्रश्नसुद्धा 2018च्या पेपर सेकंडमध्ये विचारलेला आहे. तर प्रश्नांचं रिपिटेशन तेच आहे, म्हणजे पॅटर्न तोच आहे, फक्त जरासा शब्दांची रचना किंवा वेगळ्या पद्धतीनं अंक घालून आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे एवढंच जरी सराव केला तर तुम्हाला याच धर्तीवरचे प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात. बघा इथं काय करायचं आपल्याला माहीत नाही एकूण उत्पन्न किती आहे. ते एकूण उत्पन्न काय करूया एक्स म्हणूया. एकूण त्या व्यक्तीचं उत्पन्न आहे ते आपण काय करू एक्स म्हणू. आणि तुम्हाला मी परवा शॉर्टकट पण सांगितलेलं आहे, पाठीमागच्या पेपर 1च्या प्रश्नामध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला. तर ते मानून पण आपण अगदी पटकन उत्तर काढू शकतो. तर एकूण उत्पन्न जर एक्स मांडलं तर आपल्याला कसं तयार करता येईल बघा. ते एकूण उत्पन्न एक्स मांडलं तर मासिक उत्पन्नाचा अर्धा वाटा पत्नीला म्हणजे एक्सचा अर्धा म्हणजे x/2. बघा एक्स गुणिले 1/2 म्हणजेच काय तर अंशांशाचं गुणाकार x/2 आलं, ते लक्षात ठेवा. ओके, x/2 आलं अधिक मुलाला किती दिलं, ही कोणाला दिलं पत्नी. ओके, मुलाला किती दिलं एक्सच्या त्याच्या म्हटले म्हणून एक्स जे एकूण उत्पन्न मांडले त्याला गुणिले 1/3 होतं. मग 1/3 म्हणजेच x1 1/3 असं येते ते. 1/2 हे डायरेक्ट मी इथं लिहिलं 1/3 झालं. ओके, आणि किती उरलं 1,500 रुपये. काय झालं 1,500 का 15,000 येतं ते 15,000 सॉरी 15,000 म्हणतात 15,000. आणि हे सगळं मिळून काय येणार आहे एक्स येणार आहे. का एक्सच्या एवढं पत्नीला एवढं मुलाला आणि एवढं मुलीला दिलं ना त्यांनी. आणि हे सगळं मिळून मग काय असणार आहे ते एक्स असणार आहे. हे झालं समीकरण. आणि हे समीकरण सोडवायचं झालं तर इथं काय करायला लागेल आपल्याला छेद समान आहे त्यामुळे तिरकस गुणाकार करून सुद्धा काढता येते किंवा छेद समान करून तुम्हाला काढता येऊ शकतं. तर इथं आपण जर बघितलं तर 3x अधिक 2x 3x अधिक 2x पहिल्यांदा यांचा गुणाकार करूया. 3x अधिक 2x केलं तर भागिले 3 दुनी 6 अधिक काय येणार आहे ते 15,000 बरोबर एक्स. म्हणजे ते पुढं होईल 3 2 5x छेद 6 अधिक 15,000 बरोबर एक्स. आता आपल्याला काय करायचं एक्सची व्हॅल्यू काढायची ना. बाकीच्या संख्या एका बाजूला ठेवायचं आणि एक्स एका बाजूला ठेवायचं. तिथं आपल्याला काय करता येईल बघा. म्हणून इथं 15,000 बरोबर काय करूया एक्स हे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा होईल 5x छेद 6 असं होईल. हे बघा गुणाकारामध्ये असेल तर तिथं अंशांनी छेद पलीकडे गेल्यानंतर बदलतो आणि बेरीज वजाबाकीमध्ये असेल तर चिन्ह फक्त काय करायचं अपूर्णांकाचं बदलायचं असतं. म्हणून हे 15,000 बरोबर काय होईल इथं पण तिरकस गुणाकार छेद काय नसतो म्हणजे एक असतो 6x वजा 5x छेद 6 असं येतं ते. म्हणून 15,000 बरोबर इथं 6मधून 5 गेलं 1 राहिलं म्हणजेच x राहिलं x छेद 6. 6 इथं भागिले आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे ते गुणिले आहे म्हणजे 15,000 गुणिले 6 बरोबर काय येणार आहे एक्स येणार आहे. 15×90 पूर्ण गुणाकार करायचं नाही 15×90 आणि खाली 3 शून्य द्यायचे 1 2 3 बरोबर एक्स. एक्स बरोबर काय असणार आहे 90,000 त्याचं एकूण उत्पन्न असणार आहे. आणि 90,000पैकी मुलाचा वाटा किती. मग मुलाला किती दिले बघा आपण मुलाला 1/3 दिले. मग काय करायचं 90,000चं इथे लिहितो बघा 90,000चं 1/3 90,000चं 1/3 म्हणजे 3 समान वाटे केले त्यातला एकच भाग घ्यायचा 3 छेदाने तर गुणलं 3 1 3 30,000 येणार आहे. किती येणार आहे बघा 30,000 रुपये. अशा प्रकारे वरचं जे गणित आपण पाहत होतो तर ते अशा पद्धतीने मांडणे एक्स करून आपण ते काढायचं आहे. हा पेपर 2 मधला प्रश्न आहे. आणि तुम्हाला पेपर 1 मध्ये सोडवताना एक सूत्र सांगितलं होतं. काय सांगितलं होतं एकूण उत्पन्न काढायचं झालं तर आपण त्यात काय करायचं पूर्णांक त्यात दिलेला पूर्णांक गुणिले त्याच्यातला छेद घेतो आणि अंश आणि छेदातला काय घेतो आपण फरक घेतो. अंश आणि छेदातला फरक तिथं काय करायचं पूर्णांक किती आहे बघा 15,000. हे पण अगदी शॉर्टकट मेथड आहे आणि अगदी पटकन उत्तर निघू शकतो. गुणिले अंश छेद आता तिथं 2 अंश आहेत ना तर एक अंश छेद कसा घ्यायचा तर पहिला दिलेला आहे तो
अर्धा वाटा पत्नीला आणि 1/3 वाटा मुलाला. तर मी कालच्या पण प्रश्नामध्ये सांगितले बघा तुम्हाला, एकच दिला असेल तर डायरेक्ट त्याचा अंशाने छेद घेऊ शकतो, पण 2, 3 दिला असेल तर त्या सगळ्यांची काय करायची बेरीज. 3 एके 3, बे एके बे, तिरकस गुणाकार 3 एके 3 अधिक बे एके बे, 3 दुनी 6 म्हणजे 5/6 आलं. तर यातलं तुम्ही आता एक अपूर्णांक मिळाला, यातला छेद घेऊ शकताय तुम्ही 6 भागिले त्यातला फरक किती गेला, 6 म्हणून 5 गेला, फरक 1 राहिलं. मग 15,000 गुणिले 6 बरोबर 90,000च येतं. हां, एकूण किंमत मिळाली ना आपल्याला. एवढं एक्स मानून एवढं सगळं करण्यापेक्षा शॉर्टकट पर्याय वापरून सुद्धा आहे. पेपर 1चे प्रश्नसुद्धा अशा पद्धतीने सोडवायचे तुम्ही. पॅटर्न सेम असतो, लक्षात ठेवायचं. शॉर्टकट वापरून 90,000 आलं आणि त्याचा 1/3 मुलाचा वाटा मिळाला आहे म्हटल्यावर त्याला गुणिले 1/3 करून मागाच्या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. त्यानंतरचा भाग आहे बघा, असंच गणित आपल्याला दिलेलं आहे. सेम हा सुद्धा पेपर 2019चा पेपर 2 आहे. म्हणून तुम्हाला सांगतो पेपर 1 बऱ्यापैकी तुम्ही त्यावरचे प्रश्न सुटले तर 2 पण तुम्हाला थोडीशी काठीने पातळी वाढून पेपर 2 ही आपल्याला सोडवता येऊ शकतो. 2019चा पेपर 2 आहे. इथं आपल्याला काय करायचं बघा, पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरलेला आहे. हां, मुळात किती आहे ते दिलेलं नाही, एकूण आहे त्याचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात, पूर्ण विचार नाही, अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील. तर पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण काढावं लागेल. मग टाकीत एकूण x लिटर पाणी मानू. जे माहीत नाही ते काय करायचं, x लिटर पाणी मानू, x मानायचं ते. हां, आता काय सांगितले, पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरलेला आहे. एकूणचा 3/10 म्हणजे एकूण x आहे त्याचा 3/10, त्याला गुणिले केलं ना, 3/10 भरलेलं आहे. त्यातनं किती काढलं, 51 लिटर पाणी काढलं. तर टाकीत शिल्लक किती राहिलं, 1/9 भाग म्हणजे एकूणचा 1/9 असतं बरं का, म्हणून ते 1/9 हे झालं आपलं समीकरण. हे समीकरण तयार झालं तर आपल्याला आता फक्त काय करायचं आहे ते सोडवायचं आहे. सोडवताना छेद समान नाही म्हणून तिरकस गुणाकार 3x वजा तिरकस गुणाकार 51 गुणिले 10 510, काही छेद नाही म्हणजे 1 असतो. हां, आणि 10 एके 10 राहील बरोबर x/9. आता परत काय करायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करूया, हे 10 भागिले तिकडे गुणिले होते, हे 9 भागिले इकडे गुणिले होणार आहे. मग हे 9 कंसात लिहितो, कंसात म्हणजे गुणिले असतं. 3x वजा 510 आणि इकडचं 10 भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होईल. 10 गुणिले x म्हणजे 10x राहील बरोबर. 9 त्रिका 27x वजा 9 गुणिले 510 केलं तर आपल्याला ते 4590 इथले इथं गुणाकार करता आला पाहिजे. 9 0 0 9 1 9 9 5 45 ओके बरोबर 10x आलं. ओके, आता आपण x काय बाजूला करूया, 27x वजा 10x हे वजा आहे, तिकडे गेल्यावर काय होतं अधिक 4590 येतं, लक्षात ठेवा. म्हणून 27x वजा 10x किती येणार आहे, 17x येणार आहे. 17x बरोबर 4590 येतं. म्हणून x बरोबर 17 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागिले आणि यांचा म्हणून तुम्हाला गुणाकार भागाकार क्रिया का फास्ट असल्या पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन करावं लागतं. x बरोबर 270 म्हणजे x म्हणजे एकूण 270 लिटरची टाकी असणार आहे. आणि त्याचं काय विचारले, टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी. 270चा अर्धा भाग म्हणलं तर 102 येणार ना, आणि तो अर्धा भाग म्हणजे साधारणतः 135 लिटर असणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय करता येतात, काढता येऊ शकतात. तर अवघड असं काहीही नाही. मी तुम्हाला सांगितले आतापर्यंत आपली जी 7-8 लेक्चर्स झालीत त्याच्यामध्ये तुमची 10 ते 12 गुणांची तयारी झालेली आहे. जे लेट जॉईन झालेत त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ व्यवस्थित पहा. त्यातूनही काही शंका असेल तर ती ग्रुपवर किंवा मला वैयक्तिक पाठवा आणि तुमच्या त्या शंकांचं निरसन मी त्या लाईव्ह लेक्चरच्या वेळी करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नुसतंच लेक्चर करत बसणे, यूट्यूबवर व्हिडिओ पाहत बसणे यात बिलकुल वेळ घालू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे, तर जास्तीत जास्त एकदाच लेक्चर बघायचं आणि मी जे घेतो ते सिक्वेन्सनुसार घेतो आहे, तर बाकीच काय बघत बसू नका. मी सांगतो त्या पद्धतीने हे सगळं करत गेला तर तुम्हाला डेफिनेटली काय होईल, तर नुसतंच व्हिडिओ पाहत बसणं यूट्यूबवर त्यात वेळ जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ स्टडी असते, लक्षात ठेवा. त्यामुळं मी जेवढे लेक्चर घेतलेले आहेत पाठीमागचे बघायचे कसे त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तोही पाठवतो या व्हिडिओबरोबर. तर तुम्हाला पाठीमागचे लेक्चर्स पण बघून घ्या आणि एकदाच 1-2 तास लेक्चर बघा. आणि ह्या PDF मी तुम्हाला लेक्चरचा पाठवलेले आहेत,
त्या गरज असेल तर प्रिंट काढा, नसेल तर त्याचा सराव केला तर चालेल. आणि एक रेफरन्स मटेरियल म्हणून आपल्याकडं 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप नवोदय किंवा फास्टॅगचं एखादं बुक तुमच्या कडं असेल तर त्यावरचा अधिक सराव तुम्हाला करायला हरकत नाही. तर आत्तापर्यंत झालेले हे सगळे प्रकार याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील. कसे बघायचे ते सांगितलेले आहेत. तर आत्तापर्यंत एवढे टॉपिक आपले झालेले आहेत, ते बघून घ्या. जे नवीन जॉईन झाले, तुमच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण आधीमध्ये मी हे परत रिवाईज करणार आहे. तर हे लेक्चर्स आपल्यासाठी महत्त्वाचं आहेत. गणितचं लेक्चर परत आता रिपीट बॅच होणार नाही, ही पहिली आणि शेवटचीच बॅच असणार आहे. कारण गणितला बऱ्याचशा डेप्थ आहेत, कारण साधारणतः 1 ते दीड महिन्यापर्यंतचा आपल्याला कालावधी लागेल. आणि मी तुम्हाला ॲट ए टाईम तो घटक घेऊन त्यावरचे आलेले प्रश्न पण घेतो आहे. त्यामुळे तुम्हाला पाठीमागचा पण परत प्रश्नपत्रिका तुम्ही जेव्हा सोडवणार आहेत कधी परत, तेव्हा तुम्हाला ते सगळे प्रश्न झालेले असणार आहेत. आत्तापर्यंत झालेले अभ्यासक्रम घटक बघितले तर गणिताचा अभ्यासक्रम हा झालेला आहे. संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, त्याच्यामध्ये नैसर्गिक पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय वास्तव संख्या आणि यावरचे आलेले सगळे प्रश्न प्रकार आपण अभ्यासले आहेत. घटक आपण सगळं प्रश्न पण बघितले अगोदर, कन्सेप्ट क्लिअर केल्यात आणि त्यावरचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या या सगळ्यावर डेफिनेटली प्रश्न असतात. बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त संख्या पाहिलं, अपूर्णांक व परिमेय संख्या व त्यावरील शाब्दिक उदाहरणं आत्ताच आपण कंप्लीट केलेलं आहे. विभाज्यता, विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला घेतलेल्या आहेत. आता हा भाग आता इथून पुढं आमचा सुरू होणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये हे सगळं घेतो आहे मी. लसावी, मसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, दशांश अपूर्णांक पण आपला झालेला आहे. घातांक, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, शेकडेवारी हे पुढं आपण कंटिन्यूस करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. इथं थांबूया आपण. यावरचा सराव करून घ्या.